मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कार चालकाने युवकाला धडक दिली। युवक कारच्या बोनेटला लटकला आणि चालकाने गाडी भरधाव वेगाने चालवली। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। विलेपार्ले पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। 28 मे रोजी मुंबईत होणारी 13 तासांची पाणी कपात रद्द करण्यात आली। पंजरपुरातील पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक कामकाजात पावसाच्या शक्यतेमुळे पुढे ढकलले। भारी पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारकडून भरपाई दिली जाईल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी घर व शेतीच्या नुकसानाचे मूल्यांकन करण्याचे आदेश दिले। ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी। मुंबई ते ठाणे मेट्रो मार्ग लवकरच सर्वसामान्यांसाठी खुले होणार। कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यान चाचण्या सुरू आहेत। आदित्य ठाकरे यांनी मेट्रो सुरंगासाठी तुर्की कंपनीशींचा करार रद्द करण्याची मागणी केली। तसेच सरकारवर भ्रष्टाचार व गैरवर्तनाचा आरोप केला। मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नागरिक त्रस्त। बीएमसीने 4 मिनी पंपिंग स्टेशन चालकांना वेळेवर काम न केल्याने प्रत्येक 10 लाखांचा दंड ठोठावला। मुंबई विद्यापीठाने 17 वर्षांनंतर शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभ्यासक्रमाची फी वाढवली। आता विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक शुल्क भरावे लागणार। मुंबईत मान्सूनचा पाऊस मंदावला असून तापमानासोबत उकाडाही वाढण्याची शक्यता। हवामान खात्यानुसार ही केवळ तात्पुरती सरी आहे। मुंबई व ठाण्यात नाला सफाई कामावर पावसाचा परिणाम झाला। पावसापूर्वी काम पूर्ण होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण। ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी। मुंबई ते ठाणे मेट्रो मार्ग लवकरच सर्वसामान्यांसाठी खुले होणार। कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यान चाचण्या सुरू आहेत। मुंबई विमानतळावर बॉम्ब धमकी दिल्याप्रकरणी 35 वर्षीय मनजित कुमार गौतम याला अटक। पत्नीशी वादानंतर निराशा होऊन खोटा कॉल केला होता। ठाण्याच्या गडकरी रंगायत भागात ड्रेनेज चेंबर कोसळल्याने 10 फूट खोल खड्डा पडला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। रस्ता दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद। खार पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला छेडछाडीची धमकी देत 15,000 रुपये उकळणाऱ्या 3 ट्रान्सजेंडर विरोधात एफआयआर दाखल करून अटक केली। भोजपुरी अभिनेते सुशील सिंग यांची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 9,05,000ची फसवणूक। मुंबई पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। नदीच्या मधोमध अडकलेल्या 3 मुलींचा गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून बचाव केला। एनडीआरएफची टीम ट्रॅफिकमध्ये अडकली होती। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रॅपर एमिवे बंटाला सिद्धू मुसेवाला ट्रिब्यूट ट्रॅक नंतर 1 कोटी रुपयांची खंडणीची धमकी मिळाली। या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबई विमानतळावर बनावट पासपोर्ट वापरून 33 वर्षे भारतात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी महिलेची अटक झाली। ती परदेशात जाण्याचा प्रयत्न करत होती। करूर घाटात कंटेनरमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे वाहतूक बंद करण्यात आली। कंटेनर डोझर मशीन घेऊन जात होता। वाहतूक भुईवाडा घाटावर वळवण्यात आली आहे। मुंबईत सोन्या चांदीच्या दरात बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 89,350 तर चांदी 1 लाख प्रति किलोवर पोहोचली। जोगेश्वरीतील 28 वर्षीय व्यक्तीवर बनावट अमेरिकी नोकरीच्या आमिषावर 12 लाखांची फसवणूक झाली। एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।